सध्या महापालिकेत अधिकाऱ्यांच्या बदल्यांना जोर आला असून महापालिका मुख्यालयातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या प्रमोशनची जोरदार चर्चा आहे। नाशिक महानगरपालिकेमध्ये बाहेरून आलेल्या अधिकाऱ्यांना सेवेसाठी प्राधान्य दिलेत असल्याने स्थानिक आणि अनुभवी अधिकारी प्रचंड नाराज आहेत। या नाराजीचा फटका येत्या काही काळामध्ये नागरिकांना बसू शकतो अशी शक्यता आहे। पण परसेवेतील अधिकाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेऊ नये यासाठी महापालिकेच्या मुख्यालयातील सर्व अधिकाऱ्यांनी एकजूट झाली असून महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांची संबंधित अधिकाऱ्यांनी भेट घेतली आहे। महापालिका मुख्यालयात अनेक वर्षांपासून सेवा बजावणारे अधिकारी प्रमोशन पासून वंचित आहेत। पात्र असूनही बाहेरून आलेल्या परसेवेतील अधिकाऱ्यांना प्राधान्य दिले जात असल्याने अखेर महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त मनीषा खत्री यांची भेट घेत आपली व्यथा मांडली आहे। आयुक्तांसमवेत झालेल्या निवेदन बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचं आयुक्त मनीषा खत्री यांनी आश्वासन दिले आहे। या प्रसंगी महापालिकेतील सर्व विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते। आज आपण आयुक्तांची भेट घेतली, काय आपल्याला आश्वासित केलंय? आज सर्व अभियंत्यांतर्फे आम्ही माननीय आयुक्त तथा प्रशासक महोदयांना आवेदनपत्र दिलेलं आहे। जे आमच्या प्रलंबित पदोन्नतीची मागणी आहे ती आम्ही आवर्जून मांडलेली आहे। त्या संदर्भात माननीय आयुक्त तथा प्रशासक महोदयांनी आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर तुमचे प्रलंबित प्रमोशन देऊन तुम्हाला पदोन्नती देण्यात येईल। परसेवेतील अधिकाऱ्यांना देखील महापालिकेत रुजू करून त्याबाबत आम्ही आमचं म्हणणं लेखी स्वरूपात मांडलेलं आहे। त्यावेळी ते योग्य ती कारवाई करण्याबाबतचं माननीय आयुक्त तथा प्रशासक महोदयांनी आश्वासन दिलेलं आहे। पुढची आपली भूमिका काय राहणार आहे? पुढची भूमिका तीच राहणार आहे आम्ही की स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।